सरकारकडे पैसे नाहीत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यायला, मग तुम्हाला शक्तीपीठ महामार्गासाठी तुमच्याकडे पैसे आहेत, हजारो कोटी मोठ्या मोठ्या धंदांच्या व्यावसायिकांची कर्ज माफ करायला तुमच्याकडे पैसे आहेत, पण शेतकऱ्यांना या ठिकाणी नुकसान भरपाई द्यायला तुमच्याकडे पैसे नाहीत. साधी मागणी होती हो, 5,000 रुपये फक्त हेक्टरी आपण मागत होतो, 5 लाख रुपये, कलमाला 5,000. तुम्ही कोणत्या निकषात बसवले 220 रुपये आम्हाला देताय? ही भीक आम्हाला नको आहे. आम्हाला आमच्या हक्काची नुकसान भरपाई हवी आहे आणि ती घेतल्याशिवाय आता आम्ही शांत बसणार नाही. ही भूमिका स्पष्ट करण्यासाठी आज पत्रकार परिषद बोलवली. येत्या 4-5 दिवसात सन्माननीय राजू शेट्टी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली जो काही शेतकऱ्यांचा पुन्हा एकदा मेळावा घ्यायचा आहे त्याची तारीख आम्ही तुमच्यापर्यंत देऊ. मोठ्या संख्येने तुमच्या माध्यमातून आवाहन करतो की आता तरी शेतकऱ्यांनी कोणाच्या दडपशाहीला घाबरू नका. आतापर्यंत तुम्ही ज्या लोकांवर विश्वास ठेवला त्या लोकांनी तुमचा विश्वासघात केलेला आहे. त्याच्यामुळे संघटना पूर्ण ताकदीनिशी शेतकऱ्यांसाठी लढते. संघटनेच्या पाठी खंबीरपणे उभे राहा. तुम्ही वारंवार आमच्या शेतकऱ्यांवर मग त्यांच्या चिरेखानींवर तक्रारी करा, त्यांच्यावर कारवाई करा आणि त्यांना कुठेतरी आंदोलनापासून थांबवा. ह्या भूमिकाही बदला. आता आम्हाला काही सत्ताधारी पक्षातली मंडळी सांगतायत की प्रत्येकाला आम्ही बघून घेऊ, तुम्ही आमदारांच्या पालकमंत्र्यांच्या विरोधात घोषणा दिल्यात, हे केलं ते केलं. ही कुठल्याही नेत्याच्या किंवा राजकीय पक्षाच्या विरोधातली लढाई नाहीये, हे पहिलं समजून घ्या. ही लढाई फक्त शेतकऱ्यांची आहे, शेतकऱ्यांच्या न्याय हक्काची लढाई आहे. त्याच्यामुळे कोणीही हे वैयक्तिक स्वतःला लावून घेण्यासारखं आंदोलन नाही. कोणी स्वतःही वैयक्तिक आपल्या अंगावर ह्या गोष्टी घेऊ नये. ही शेतकऱ्यांची लढाई. आमचं उलट म्हणणं आहे की आम्ही प्रत्येक पक्षाच्या जिल्हा प्रमुखाला जाऊन भेटलो आणि त्यांना आंदोलनात सहभागी व्हायला सांगितलेलं आहे. ही कुठली राजकीय पक्षाची लढाई नाही. हा, ज्या लोकांनी येऊन या मोर्चाला पाठिंबा दिला त्यांचं आम्ही पूर्णपणे स्वागत करतोय.